Okay, so today I will teach you subject on psychology and topic mental health. Okay, chapter number 3. तुमच्या बुकमध्ये आहे बघा, चॅप्टर नंबर 3 आहे. बुक्स नाही दिले. आहे दिलं आहे. बरं मी नोट्स देतो, नका टेन्शन. मराठीमध्ये बोलू का? का माझी हिंदी समजत म्हणजे इंग्लिश समजत नाही असं काय आहे? ओके, मेंटल हेल्थ अँड मेंटल हायजीन. ओके, हिंदीमध्ये पण बोलतो, मराठीत पण बोलतो. सिंपल आहे मेंटल हेल्थ. ओके, त्यामध्ये आपण बघणार, एक मिनिट, टॉपिकचं नाव पण टाकतो मी. ओके, सगळ्यात सिंपल आहे मेंटल हेल्थ अँड मेंटल हायजीन. सेम जसं आपण आपली बॉडीची हेल्थ आपण बघतो की हां माझी सध्या बॉडी ही मला वाटते फीवर आला आहे, हे आपल्याला फील होतं. ओके, तर मेंटल हेल्थ म्हणजे काय, जी आपली मानसिक स्थिती असते. आपण बोलतो की खूप स्ट्रेस आहे, खूप टेन्शन आहे, डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं वाटतं हे ते. तर हे काय झाली आपली मेंटल हेल्थ. ओके, हसू नका, हे झाली मेंटल हेल्थ. ओके, मेंटल हायजीन म्हणजे काय, आपण त्याला मेंटेन कसं करू शकतो. जर का मला स्ट्रेस आला आहे, मी त्याला रिलीव्ह कसं करू शकतो, किंवा मला एखादी अँझायटी होती, माझे हात थरथरत आहे, ते मी त्याला थांबवू कसं शकतो, हे झालं आपण मेंटल हायजीन. ओके, त्यामध्ये सिंपल आहे की तुमची मेंटल हेल्थ ही कशी पाहिजे तिची एक डेफिनेशन आहे. ओके, सो मी माझी ओन डेफिनेशन सांगतो. बुकमध्ये प्रत्येक बुकमध्ये डिफरंट डेफिनेशन आहे. तर त्यामध्ये तुम्हाला काय सिंपल वे आहे. एक मेंटल हेल्थ काय, ही एक सिंपल प्रोसेस आहे की तुम्ही थिंक कसे करतात, तुम्ही एखादी गोष्ट विचार कसे करतात. ओके, एखादी गोष्ट तुम्ही शिकताय. आता जर का मी मेंटल ॲबनॉर्मॅलिटी पर्सन असेल तर तुम्ही काय बोलता हे मला कळेल का लवकर? नाही, सिंपल आहे. त्यालाच म्हणतात आपण मेंटल हेल्थ अँड मेंटल हायजीन. ओके, तर आता त्यामध्ये आपण पहिले अगोदर बघणारे डेफिनेशन. ओके, यामध्ये डेफिनेशन मी अशी रेडी केली होती की अ पर्सन, कोणता पण असो, मी असो किंवा तुम्ही असो, ओके, त्याची ॲबिलिटी आहे का थिंकिंग करण्याची प्रोसेस, विचार करण्याची प्रोसेस, शिकण्याची प्रोसेस, किंवा एखाद्या गोष्टीमध्ये अचीव करण्याची गोष्ट, एखादी गोष्ट अचीव करायची आहे त्याला, तर त्यामध्ये तो ॲबिलिटी आहे का त्याची, त्यालाच आपण का बोलतो नॉर्मल मेंटल हेल्थ. समजलं सर्वांना काय बोललो मी? तर कोणी सांगेल मेंटल हेल्थ म्हणजे काय? ॲबिलिटी टू थिंक अबाउट एनी सिच्युएशन और एनी लर्निंग ॲक्टिव्हिटी, ओके, विथ द फुल ऑफ अटेन्शन, त्यालाच आपण का बोलणार मेंटल हेल्थ. अँड ओके, आता तुम्हाला कळालं डेफिनेशन म्हणजे काय. लागलं तर लिहून घ्या. हॅलो, हे लिहून घ्या, ॲबिलिटी टू थिंकिंग. मी परत विचारायला लास्टला म्हणजे मराठीमध्ये लिहून द्यायची अशी. ओके, मराठीमध्ये बघा, एक व्यक्ती आहे, त्याच्यामध्ये ॲबिलिटी, आता ॲबिलिटीचं मिनिंग तर सर्वांना माहीत असेल. ॲबिलिटी आहे की विचार करण्याची, एखादी गोष्ट नवीन शिकण्याची. आता मी आज मेंटल हेल्थ हा टॉपिक शिकला आहे, उद्या मी दुसरा अजून काही शिकेल, जसं की सोशिओलॉजी शिकेल, त्याच्या माझ्यामध्ये काही ॲबिलिटी आहे शिकण्याची. ओके, लर्निंग म्हणजे काय, एखादी गोष्ट तुम्ही नवीन शिकतात किंवा तुम्ही ते डिलिव्हर करतात, त्याला आपण लर्निंग बोलतो. ओके, कोप अप विथ द स्ट्रेसफुल ॲक्टिव्हिटी, किंवा मी तुम्हाला सांगितलं एखादा आता मला स्ट्रेस आला आहे, मी त्या स्ट्रेसला कसं हँडल करू शकतो, कोणत्या थेरपी यूज करू शकतो. मी शांत बसू शकतो, मी डोळे लावून एका ठिकाणी बसू शकतो, किंवा मी मंदिरामध्ये जाऊ शकतो. हे काय झालं, कोप अप विथ द स्ट्रेसफुल ॲक्टिव्हिटी, यालाच का बोलतात मेंटल हेल्थ. समजलं सर्वांना?
अजून काही सांगायच्या गोष्टी यामध्ये? ओके, आता आपण ही डेफिनेशन बघितली आणि आता बुकमध्ये ह्याची डेफिनेशन दिलेली आहे, ॲडजस्टमेंट ऑफ ह्युमन बिईंग टू द वर्ल्ड अँड इच अदर विथ द मॅक्झिमम ऑफ इफेक्टिव्ह अँड हॅपीनेस. आता तुम्ही आहे किंवा तुमचे फ्रेंड सर्कल आहे, आता ह्या दोन मुली आहेत, ह्या दोन एकमेकाच्या फ्रेंड आहेत, ह्या एकमेकांना शेअर करतात, त्यांचे कम्युनिकेट करतात आणि इफेक्टिव्ह हॅपीनेस म्हणजे हिनं जर का हिला एखादी गोष्ट सांगितली तर ही का जाती, आपण बोलतो ना मन हलका करते, हे मन मोकळं करतो ना, हां, तर मग आता हिनं हिचं मन हलकं केलं म्हणजे ही काय हॅपी झाली की हां कोणीतरी हाय ऐकून घेणार असं. ओके, समजलं सर्वांना? आता कोण सांगणार मला परत, कोण सांगेल? हां, म्हणजे जर आपण मनामध्ये असं म्हणजे असं काहीतरी आहे आपल्याला, असं वाटतं कोणतरी आपल्याला समजून घ्यायला, ते नाही मिनिंग विचारतो मी, नाही माहिती, मी आत्ताच सांगितलं ना. ओके ओके, मेंटल हेल्थ किंवा मेंटल हायजीन आपण त्याला बोलतो. ओके, आता कन्सेप्ट ऑफ मेंटल हेल्थ हेच आहे, इंडिव्हिज्युअल आणि सोशल. आता स्वतःला जर का हेल्थ, आता माझी मेंटल हेल्थ, मी एकटा आहे, माझ्यासोबत कोणीच नाही, मी एकटा मेंटली अनस्टेबल आहे. ओके, किंवा मी डिप्रेशनमध्ये गेलेलो आहे. तुम्ही आता हे तुमचं नॉर्मल सायकोलॉजी काय आहे, कारण का तुम्ही जेव्हा थर्ड इयरला जासाल तुम्हाला मेंटल हेल्थ नर्सिंग हा एक वेगळा सब्जेक्ट असणार, याचाच वरचा हायर लेवलचा सब्जेक्ट. त्यामध्ये तुम्ही सहज समजणार की डिसीज कंडिशन कशी असतात. आपण बोलतो ना एखादा व्यक्ती पागल आहे, तर पागलचे पण किती सारे टाईप्स आहे ना, तर त्यामध्ये तुम्ही शिकणार. ओके, थर्ड इयरला गेल्यावर आता तुम्ही नॉर्मल सायकोलॉजी म्हणजे काय आहे, कन्सेप्ट काय आहे ते एकदा क्लिअर ठेवा, त्यानंतर तुम्हाला समोर जावं लागेल. त्यानंतर सोशल आपलं ॲस्पेक्ट, सोसायटीमध्ये आपण बोलतो ना की परसिव्हनेस म्हणजे की मी काय बघतो, किंवा दोन लोक आहेत ते जस्ट नॉर्मली बोलत आहे, पण मी काय परसिव्ह करतो की ते दोन लोक भांडण करत आहे. ओके, हा का झाला सोशल ॲस्पेक्ट. आपण बोलतो ना समाज काय बोलत आहे, हां, परसेप्शन वेगळं, थिंकिंग वेगळं आहे, प्रत्येक गोष्ट वेगवेगळी आहे, प्रत्येक गोष्टीचा मिनिंग वेगवेगळा आहे. थिंकिंग म्हणजे काय, विचार करणे, लर्निंग म्हणजे काय, एखादी नवीन गोष्ट शिकणे. ओके ओके, तुम्ही आता काय बोललात, थिंकिंगचा मिनिंग होतो विचार करणे. मी तुम्हाला सांगितलं परसिव्ह म्हणजे दोन, आता एक इमेज आहे, त्या इमेजबद्दल तुम्ही काय इमेज क्रिएट करतात तुमच्यामध्ये, झालं तुमचं परसेप्शन, शिकवून झालेलं आहे ना तेच. किंवा माझा हा हँड आहे, आता याची शॅडो पडते यावरती, तर मी काय याला परसिव्ह करतो की हा एक इमेज आहे त्याची शॅडो पडलेली आहे. किंवा एखादा असा पर्सन आहे की जो शॅडो बघितल्यानंतर घाबरतो, त्याला वाटतं कोणती तरी हॉरर एखादी इमेज आहे त्याची शॅडो आहे, एवढं त्यामध्ये असेल ना तुम्हाला, ते झालं परसेप्शन. तर आपण सध्या बघणार आहे मेंटल हेल्थ तुम्हाला सांगितलं, सोशल ॲस्पेक्ट, इंडिव्हिज्युअल ॲस्पेक्ट. ओके, आता कॅरेक्टरिस्टिक्स काय असणार एखादा मेंटल हेल्थ पर्सनच्या, जो की नॉर्मल असेल. ओके, त्यामध्ये आहे फ्री फ्रॉम इंटरनल कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट म्हणजे कॉन्फ्लिक्ट, वाद 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 आपण बोलतो ना, दोन लोक बोलताय आणि भांडताय, यामध्ये फरक आहे. कॉन्फ्लिक्टचा मिनिंग होतो वाद, दोन लोकांमध्ये वाद चालू आहे, दोन लोकांमध्ये गप्पा चालू आहे, याच्यात फरक आहे ना. आता तुम्ही ह्या दोघे बोलताय, मला काय वाटतं ह्या दोघे बोलताय, पण ॲक्च्युली ह्या भांडण पण करताय, हे मला माहिती आहे का नाही. तर एक मेंटल एक पर्सन जो असतो, आता मी नॉर्मल आहे, मला माहिती ह्या दोघे बोलताय. ओके, पण जो ॲबिलिटी पर्सन आहे, जो की मेंटली अनस्टेबल आहे, जो स्ट्रेसफुल आहे, किंवा त्याला एखाद्या सिच्युएशनमध्ये त्याला काय वाटतं की ह्या दोघे भांडणं करताय, हे का झालं कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, तुम्ही लिहून घ्या लागलं तर कॅरेक्टरिस्टिक्स. मी लास्टला विचारणार हा ही डेफिनेशन. ओके, दोन्ही पण लँग्वेज म्हणजे मराठी आणि
आता ॲडजस्टला मी ॲडजस्टच लिहिणार हा. ॲडजस्टला मी ॲडजस्टच लिहिणार, तसं काही वेगळ्या मिनिंग नाही होत. तुम्ही बोलसाल की ॲडजस्टचं मिनिंग आता काय होतं. ओके, ही इज वेल ॲडजस्टेड म्हणजे तो ॲडजस्ट करतो, प्रत्येक गोष्टी तो ॲडजस्ट करतोय. आता त्याच्यामध्ये काही सांगायची गोष्ट नाही. ओके, आता कुठेच बघू नका, फक्त इकडे बघा. सगळ्यात सिंपल वेने सांगतो. फ्री फ्रॉम इंटरनल कॉन्फ्लिक्ट, त्याला माहिती आहे, तो स्वतःशी वाद घालत नाही. सिंपल वे. आता त्याला कोणी बोललं तू मूर्ख आहे, तू पागल आहे, तो स्वतःला विचार करेल का मी मूर्ख आहे की पागल आहे? नाही, तो बोलेल की नाही मी एक मेंटली स्टेबल पर्सन आहे, कोणी पण मला बोलेल तर मी ॲक्सेप्ट करणार आहे का? नाही. ओके, ही इज वेल ॲडजस्टेड. तो ॲडजस्ट करतो प्रत्येक सिच्युएशन. त्याला स्ट्रेस आला, आता मला स्ट्रेस आला एखाद्या गोष्टीचा, मी काय करणार? ॲडजस्ट करणार, माइंड एकदम नॉर्मल ठेवणार, डोळे बंद करणार किंवा झोपणार. हा का झाला? ही इज वेल ॲडजस्टेड. म्हणजे काय? तो एक ॲडजस्टेड आहे. ओके, तो मेंटली स्टेबल पर्सन आहे. ओके, ही सर्च फॉर आयडेंटिफाय. आता मी आहे, आता एखाद्या मेंटल हेल्थ ज्याची खराब आहे त्याला मी बोललं ह्या रूममध्ये 10 बेंचेस असे आहेत की जे खराब झालेले आहे. ओके, मी त्याला सर्च करायला लावणार. ओके, आणि एक असा पर्सन आहे की त्याला सांगेल की ह्या रूममध्ये अशा खूप साऱ्या इमेज आहेत ज्या आपल्याला सर्च करायच्या आहेत. तर दोघांपैकी कोण जास्त लवकर काम करणार? कोणी सांगू शकेल का? असा पर्सन करणार की जो मेंटली स्टेबल आहे. आता मी आणि माझ्यासोबत एक अजून पर्सन ठेवला आहे की जो मेंटली अनस्टेबल आहे, तो स्ट्रेसफुल आहे. ओके, किंवा त्याला एखादा स्ट्रेस आहे किंवा अँझायटी आहे, तो प्रॉपर वर्क करेल का? नाही. मला माहिती आहे, मला जी गोष्ट सांगितली मला ती प्रॉपरली करायची. ओके, तर हे काय झालं? ही सर्च इज फॉर आयडेंटिफाय. कोणती पण गोष्ट त्याला सांगितली विदिन सेकंडमध्ये तो रिप्लाय करणार. झोप येते का? ओके, ही हॅज स्ट्रॉंग सेन्स ऑफ सेल्फ इस्टीम. तुम्हाला हे माहिती आहे का सेल्फ इस्टीम म्हणजे काय? सेल्फ इस्टीम माहिती आहे? नाही माहिती. ज्या वेळेला आपण स्वतःला ओळखतो, एक प्रोसेस आहे मॅस्लोज हायरार्की. माहिती आहे मॅस्लोज हायरार्कीची डायग्राम आहे, त्यामध्ये सेल्फ इस्टीम, स्वतःशी आयडेंटिफाय कसं करायचं किंवा स्वतःला कसं ओळखायचं किंवा स्वतःला सहनशक्ती, आपण बोलतो पेशन्सचा मिनिंग तर माहिती असतं ना सर्वांना. काय पेशन्स? माझ्यामध्ये खूप पेशन्स आहे. सहनशक्ती. सेम त्याच्यामध्ये पण तो सेन्स ऑफ सेल्फ इस्टीम, तो स्ट्रॉंग राहतो अगोदरच. त्याला माहिती आहे माझ्यावर किती मोठे संकट आलं तर मी स्ट्रॉंग राहणार. उद्या काही जर झाले, माझ्यावर किती पण मोठं टेन्शनवालं संकट आलं तर मी काय करणार? स्ट्रॉंग राहणार. कारण की माझी मेंटॅलिटी का बनलेली आहे, काही जर झालं तरी स्ट्रॉंग राहायचं. ओके, ही नो हिमसेल्फ. त्याला माहिती तो कसा आहे, उद्या त्याला येऊन कोणी एखादी गोष्ट बोलून गेला तर तो मनावर घेणार आहे का? नाही. त्याला माहिती मी माझ्या जॉबमध्ये परफेक्ट आहे. उद्या कोणी जर येऊन बोललं की तू हे चुकीचं काम केलंय, तू का बोलणार नाही मी परफेक्ट केलंय, कारण की हा माझा वे जॉब किंवा एखादे काम करण्याचा. ओके, ही नो हिमसेल्फ. ही हॅज गुड सेल्फ कंट्रोल. आता उद्या कोणी तुम्हाला आलं आणि कोणी बोललं तू मूर्ख आहे, तुम्ही त्याला रिप्लाय करणार? तिथून निघून जाणार. म्हणजेच काय? गुड आणि सेल्फ कंट्रोल. सिम्पल आहे, समजतं तुम्हाला सर्वांना?
ओके. ही फेस प्रॉब्लेम अँड सॉल्व ट्राईज. आता माझ्यावर एक संकट आलं किंवा तुम्ही आहे सपोज तुमची एक्झाम येऊ द्या, तुम्ही एक्झामला तुम्हाला ज्याच्यावर तुम्हाला खूप टेन्शन आलं, तुम्ही बोलता की माझा स्टडी झाला नाही, स्टडी झाला आहे पर असं वाटत नाही की माझा स्टडी झाला आहे. मग त्यावेळेला तुम्ही काय करणार, तुम्ही बोलणार सर ठीक आहे अर्धा घंटा रेस्ट करतो किंवा अर्धा घंटा रेस्ट करते, त्यानंतर मी विचार करणार की मी आतापर्यंत काय काय रीड केलं, माझ्याकडे माझ्या नोट्स आहे ते नोट्स मी रिवाईज करणार आणि उद्या एक्झामला जाणार. तुम्ही काय केलं, तुमच्यावर जी पण प्रॉब्लेम होती तुम्ही त्याला फेस केलं आणि उद्याचा तुमचा जो पेपर होता तो तुम्ही सॉल्व्ह केला. म्हणजे काय, ही फेस प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह ट्राईज. समजलं सर्वांना? आहे का बघितलं आपण? ओके. आता मला एकाने एकाचं मिनिंग सांगायचं आहे, जमेल का? तू सांग. ही हॅज स्ट्रॉंग सेन्स ऑफ सेल्फ इस्टीम. तूच हां. ही हॅज स्ट्रॉंग सेन्स ऑफ सेल्फ इस्टीम. याचा मिनिंग काय होतं? सिम्पल वे ना, तुला जे समजलं ते सांग फक्त बस. हे बघ, ही हॅज स्ट्रॉंग सेन्स ऑफ सेल्फ इस्टीम. त्याला माहिती आहे त्याची, तू सांगू शकते? सांग. ओके ठीक आहे, थँक्यू. ओके, आता आपण बघितलं कॅरेक्टरिस्टिक्स. आता तुम्हाला माहिती आहे फॅक्टर्स म्हणजे काय. एखादा चांगला पर्सन आहे तो बोलतो की माझ्यावर संकट काय येतात, मी तर खूप चांगला आहे. म्हणजे काय, फॅक्टर्स असे आहेत की ज्याला ते फोर्सफुली करताय की तू असा नाही तू असा आहे. ओके, म्हणजे फॅक्टरचं मिनिंग असं होतं. मी तुम्हाला याचं मराठीमध्ये सांगितलं फॅक्टर्स म्हणजे काय. ओके, कसे अफेक्ट करतात आपल्या बॉडीवर. तुम्ही लिहिलं नाही आतापर्यंत? ओके ठीक, सॉरी हा. लवकर लिहा फक्त, कसं आपल्याजवळ टाइम खूप कमी आहे आणि सिलेबस खूप मोठा आहे. झालं का? तुम्ही जस्ट लिहा, नंतर तुम्ही तुमच्या मनाने पण लिहू शकतात किंवा काहीच नाही समजलं नंतर मला विचारा, मी तुम्हाला सांगेन. फक्त फास्ट करा थोडं. तुम्हाला समजतं सर्वांना मी काय बोलतोय ते? असं आहे की डोक्याच्या वरती चाललंय. आपको हिंदी में और कंफर्टेबल समजते ना? झालं झालं सर्वांचं लिहून? ठीक आहे, करू रफ, नंतर लिहून देतो. बोलू नका कोणी, इकडे लक्ष द्या फक्त. आता हे बघा, हा जो सब्जेक्ट आहे ना, हा एकदम खूप डिफिकल्ट सब्जेक्ट तुम्हाला वाटणार, पण मी तुम्हाला एकदम सिम्पल वेने सांगतोय, तर मन लावून लक्ष द्या. कारण की जर का तुम्ही स्वतः बुक रीड करायला गेलं ना, तुम्हाला काही समजणार नाही. पण ज्यावेळेला आपल्याला कोणी सांगतं ना, आपले जे डोळे असतात ते 95% वर्क करतात, कोणी बोलतं येते, आणि 5% जे असतात आपले ते इयर्स, काय ऐकतोय आपण, जे बोलतो ना आपण सेन्सरी ऑर्गन सगळ्यात मोस्ट कोणते बेनिफिशियल आहे आपल्या बॉडीसाठी. एक आहे डोळे आणि एक आहे कान. आपण काय बघतो आणि काय ऐकतो. तुम्हाला माहीत असेल ना की काल रात्री मला ही उलटं बोलली, लक्षात ठेवता का नाही 1 महिन्यासाठी, म्हणजे ते काय तुम्ही बघितलं आणि ऐकलं. ओके, आहेत ना, ते नंतर तुम्ही बघा, मला पहिले शिकू दे. ओके,
चालेल का? ठीक आहे, उद्यापासून मग तसं करू आपण. पण तुम्हाला ही मेथड आवडली नाही का? कारण की PPT मध्ये मी फक्त तुम्हाला जस्ट नॉर्मल सांगणार, पण लिहून दिल्यानंतर तुम्ही जेव्हा स्वतः लिहिसाल ती मोर इफेक्टिव्ह आहे. तसं तुम्हाला PPT हवं असेल तर मग तुम्हाला PPT पण फायदा नाही ना त्यामध्ये. मी त्यात जस्ट नॉर्मल पॉईंट टाकणार, पण यामध्ये मी सर्व काही लिहू शकतो. ओके, आता फॅक्टर्स कोणते अफेक्ट करतात? ओके, आता मी आहे, सपोज एक एक्झाम्पल देतो, मी स्वतः आहे. आता मला एखाद्या ठिकाणी वर्क करायचं आहे किंवा ह्या ठिकाणी यायचं आहे, तर मी असं इमॅजिन केलं की माझा जॉब टायमिंग हा चांगला असेल, माझा स्वतः स्टडी पण त्यामध्ये होईल, स्टुडंट पण कोऑपरेटिव्ह असेल. ओके, मी ह्या माइंडसेटनं मी आलो, एक्झाम्पल सांगतो. आता फॅक्टर्स अफेक्टिंग म्हणजे काय, की यामध्ये माझ्यावर फॅक्टर कोणते अफेक्ट होणार की ज्या ह्या रुटीनला ब्रेक करण्याचे. स्टुडंट क्लासमध्ये बडबड करणार, त्यामुळे माझा इंटरेस्ट काय होणार, कमी होणार शिकवण्याचा. एक्झाम्पल देतो, तसे तुम्ही नाही आहे. ओके, मला यायला लेट होणार, हाफ अवर मला यायला लेट झालं. ओके, तर मग त्यामुळे काय होणार, माझा ज्या एनर्जीने मी आलो होतो ती एनर्जी काय होणार, कमी होणार. अरे यार, मी हाफ अवर तर लेट आलो आहे, स्टुडंटचं पण नुकसान झालं, माझं पण नुकसान झालं. ओके, हे काय झाले फॅक्टर्स. म्हणजे एक्झाम्पल सांगतो की यामध्ये फॅक्टर कसे अफेक्ट करतात. तसंच सेम तुमची मेंटल हेल्थ आहे, तुमच्या मेंटल हेल्थवर कसे फॅक्टर्स अफेक्ट करणार ते मी तुम्हाला एकदा लिहितो, मी तुम्हाला समजून सांगतो. ओके, हेरिडिटरी फॅक्टर, आपण त्याला जेनेटिकली फॅक्टर आपण बोलू शकतो. ओके, समजलं नाही, चुकून झालं माझं. ओके, हेरिडिटरी फॅक्टर किंवा त्याला आपण जेनेटिक फॅक्टर असं बोलतो. हेरिडिटरी म्हणजे काय, माझे वडील, माझे आजोबा, माझे पणजोबा, हे काय एक प्रोसेस आहे. ओके, जे आपण बोलतो ना जीन्स ट्रान्सफर होतात. आता माझी जी हाईट आहे माझ्या फादरवर गेलेली, माझ्या फादरची हाईट माझ्या ग्रँडमदरवर गेलेली, आपण बोलतो ना असं सिक्वेन्स आहे. ओके, सेम ते, त्याला काय बोलतो आपण, हेरिडिटरी फॅक्टर. आता माझ्या घरामध्ये जर कोणाला मेंटल प्रॉब्लेम असता तर मला होणारी चान्सेस आहेत. ओके, तर ही कोणती प्रोसेस आहे, हेरिडिटरी फॅक्टर. आता यामध्ये तुम्हाला असं आहे काही जे समजलं नाही या पॉईंटमध्ये, समजलं ना? असं काय अजून लिहून द्यायची काय गरज आहे का त्यामध्ये? म्हणजे माझा एकच मोटिव्ह आहे की तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. वाचायला तर मी पूर्ण बुक पण वाचू शकतो, पण तुम्हाला कन्सेप्टच क्लिअर नसले. हां, हे सिम्बॉल, हे ऑरचं सिम्बॉल आहे. ओके, हेरिडिटरी फॅक्टर किंवा जेनेटिकल फॅक्टर्स. ओके ओके, त्यानंतर फिजिकल फॅक्टर. आता मी आहे, तर माझा किंवा एखाद्या पर्सनचा ॲक्सिडेंट झालेला आहे. ओके, तो आपण बोलतो ना, हा मला काल रात्रीच भेटला ना, आज त्याच्यासोबत असं का झालं, किंवा तो पडलाय कुठेतरी गाडीवरून, त्याच्या ब्रेनला मार्क लागलाय किंवा हातपाय वगैरे ते तुटलाय, तर त्यावेळेला काय होणार, फिजिकल फॅक्टर अफेक्ट करणार आपल्या बॉडीवर. तो काय बोलणार की देवाने माझ्यासोबतच का असं केलंय, मी कोणाचं वाईट केलं होतं का, बोलणार तो. ओके, तुम्ही पण बोलणार की यार मला लागलंय, मी तर कोणाचं वाईट कधी केलं नाही, मला का लागलं, देव का माझ्या पाठीमागं लागलं. तर ते कोणतं फॅक्टर झालं, फिजिकल. म्हणजे तुमच्या बॉडीला हार्म होणे, तुम्ही त्याच्यावरती मेंटल तुमची स्ट्रेस वाढते. तुम्ही बोलणार मी वाईट नसू पण देव माझ्यासोबत वाईट करतो. एक्झाम्पल देतो, असं एक्झाम्पल लिहू नका तुम्ही, एक्झाम्पल देतो. ओके, मी वाईट असून पण देव माझ्यासोबत का असं वाईट करतो, म्हणजे काय, फिजिकल फॅक्टर. म्हणजे माझी मेंटॅलिटी चेंज झाली, मला एखाद्या हार्म झाला माझ्या बॉडीला, तर मी कोणाला ब्लेम करतो, दुसऱ्यांना, आणि त्याची इफेक्ट कोणावर पडतो, माझ्या मेंटल हेल्थवर. आता मी बोलतो तुम्हाला आणि अचानकच तुम्हाला ओरडलो. ओके, यामध्ये काय झालं, माझी मेंटल हेल्थ चेंज झाली ना, मी नॉर्मल होतो, अचानकच मी ओरडलो तुम्हाला, हे काय झाले, चेंज. तसंच फिजिकल फॅक्टर आहे, माझ्या हाताला लागलं किंवा पायाला लागलं, मी मेंटली आपण डिस्टर्ब होतोच ना, आपल्याला टेन्शन पण येतं,
यार मला कॉलेजला पण जायचं होतं, माझा अभ्यास पण बुडणार, सर्व काही होणार, याचं माइंड पुढे होतो आपल्या मेंटल हेल्थ. ओके, समजलं ना तुम्हाला हे फिजिकल फॅक्टर आणि हेरिडिटरी फॅक्टर. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे सोशल फॅक्टर. त्यामध्ये पण भरपूर सब टाईप या. झोप येते का? आता बघा सोशल फॅक्टर. ओके, यामध्ये सब टाईप या. सोशल फॅक्टर आपण बोलतो ना, समाज, सोसायटी, तेच आहे. ज्यावेळेला आता तुम्ही घरी गेलेत, तुमचं इंडिव्हिज्युअल सगळ्यांना फॅमिली आहे, तुम्ही घरी गेला. ओके, घरी गेल्यानंतर तुम्हाला सपोज घरामध्ये काही एक फॅमिली इश्यू झाला आहे, मेंटल हेल्थ कोणाची खराब होणार, इफेक्ट होणार ना मेंटलवर तुमच्या, की यार असं का होतंय. तुम्ही सॅडनेस तुमच्यामध्ये वाढणार, तुम्ही कोणाशी बोलणार नाही, किंवा तुम्ही कोणाला तरी शेअर करणार की घरामध्ये असं प्रॉब्लेम चालू आहे, किंवा घरामध्ये काहीतरी संपलं आहे आपल्या, किंवा इन्कम नाही आपल्या घरामध्ये. आपण का बोलणार? तुमचे वडील तुम्हाला बोलणार की मुलीची फीस तर भरायची मला, पण माझ्याजवळ पैसे नाही, मग मी काय करू त्या टाईमला. ओके, हे काय झालं सोशल फॅक्टर, म्हणजे सोसायटीमुळे तुमच्या फॅमिलीमध्ये ते झालं. ओके, त्याला म्हणणार आपण होम किंवा फॅमिली फॅक्टर. ओके, काय झालं? एसी बंद करायचे, काहीतरी एक बंद करा. ओके, आता हे झालं होम किंवा फॅमिली. तर माझ्या फॅमिलीमध्ये काही इश्यू असेल तर त्याचा इफेक्ट कोणावर होणार? माझ्या मेंटल हेल्थवर होणार. आता स्कूल, सपोज हा क्लास आहे तुमचा, दोघांमध्ये भांडणं झाली, एकमेकाशी बोलणार नाही, होतं ना असं, तुम्ही वेगळं बसणार, ते वेगळं बसणार, तुम्ही दोघांपैकी समजा दोघांची भांडणं झाली, ती तिकडे बसणार, ती तिकडे बसणार, एकमेकांशी बोलणार नाही, होतंच ना. तोच स्कूल किंवा कॉलेज फॅक्टर्स. सिम्पल आहे, तुमची मेंटल हेल्थ खराब होणार की यार आम्ही एवढ्या दिवस चांगल्या सोबत बसायचो, आज अचानक दुसरीकडे बसायला लागलो. ओके, असू नका. रिअल सायकोलॉजी यालाच बोलतात. 11वी-12वीपर्यंत तुम्ही काही शिकलेलं नाही. खरी जी मजा आहे ती सायकोलॉजी आणि सायकेट्रिक शिकण्यामध्ये आहे. ओके, हे बघा, प्रत्येक जण तर माहिती आहे, प्रत्येकांना हार्ट, लंग्स, ओके, प्रत्येक गोष्टीचा माहिती आहे, पण मेंटल हेल्थ माहिती आहे कोणाला लवकर? सायकोलॉजी माहिती तुम्हाला? सायकोलॉजी, सायकेट्रिक काय नाही माहिती ना. मग म्हणून बोलतो हा सगळ्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे हा आणि सायकेट्रिक. ओके, दोन गोष्टी तुम्ही जर का समजल्या ना, तुम्ही खूप समजलं. ओके, तुम्ही पूर्ण नर्सिंग किंवा डॉक्टर जे असतात ना, आपण बोलतो सायकेट्रिक कन्सल्टंट, मूवी म्हणून दाखवतात. अपरिचित मूवी पण बघितलं, अपरिचित सर्वांनीच बघितलं असेल. त्यामध्ये त्याला जो प्रॉब्लेम होतो तो सायकेट्रिक प्रॉब्लेम आहे. ओके, तो पर्सनॅलिटी डिसऑर्डर सायकेट्रिक प्रॉब्लेम आहे. त्याच्या बॉडीमध्ये 2 टाईपचे पर्सनॅलिटी असतात. एक तो शांत पण असतो आणि एक असतो जो की अँगर. सिम्पल आहे, त्यालाच आपण बोलतो सायकोलॉजी. तुम्हाला जर का हे समजलं, तुम्हाला सर्व काही समजलं. ओके, आता ते मॅडम बोलल्या तसं पण की सायकोलॉजीचे सायकेट्रिकचं मी लेक्चर घेणार आहे. तुम्ही 3rd इयरला समजा गेले त्यावेळेला तुम्ही बघू शकतात ते लेक्चर. ओके, हे झालं होम, फॅमिली, स्कूल. तुम्हाला आता बोलवते कम्युनिटी. आपण बोलतो ना कम्युनिटी, लोक क्या कहेंगे, लोगों का काम है कहना. ओके, हे तर सर्वांनाच माहिती असेल. आता माझ्या पाठीमागं काय बोलतात ह्याचा मला फरक पडतो नाही, पण जर का ते पाठीमागं मी चांगला असून पण माझ्याबद्दल वाईट बोलताय तर याचा अफेक्ट होणार ना माझ्या माइंडवर. तेच आहे कम्युनिटी. समजलं? लिहून घ्या 2 मिनिटात पटकन. असं आहे की काही बोर होतंय? समजतंय ना सर्व? आता आपण बघणार वॉर्निंग साईन काय. आपण बोलतो ना की एक वॉर्निंग साईन असते की हे नाही केलं पाहिजे, हे नाही केलं पाहिजे. आता सिम्पल आहे, आपण अल्कोहोल वॉर्निंग साईन असतो बघा, याच्यावर अल्कोहोल नाही कंझ्युम केलं पाहिजे, त्यांना अफेक्ट काय होतं. सेम त्यामध्ये वॉर्निंग साईन आहेत. पुअर मेंटल हेल्थ, खराब मेंटल हेल्थ म्हणजे काय, त्याची वॉर्निंग साईन तुम्हाला आता मी सांगतो.
ओके. आता यामध्ये पण तुम्हाला काल मी सांगितलं बघा, चाइल्ड आणि ॲडल्ट डिफरन्स सेम तसंच आहे. चाइल्डमध्ये मेंटल हेल्थ कसे होणार आणि ॲडल्टमध्ये कसे होणार. ओके. सगळ्यात आपण अगोदर बघू चाइल्ड बघू. चला, आता एक 12 वर्षाचा किंवा 13 वर्षाचा मुलगा आहे. ओके. त्याच्या स्कूलमध्ये त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये भांडणं झाले, जोरात भांडणं झाले, म्हणजे त्यांनी मारामारी केली बरं का. त्यामध्ये काय होणार, दोघांना पण हार्म होणार बॉडीला, दोघांच्या पण बॉडीला लागणार. किंवा तो एक आहे जो जास्त रडणार, किंवा एक आहे तो जास्त डिप्रेशनमध्ये जाणार की मला का मारलं, माझी काय चुकी होती. ओके. तर हे काय आहे, चाइल्डमध्ये वॉर्निंग्स आहे. ओके. जास्त खूप आपण बोलतो ना, शांत राहणे किंवा खूप जास्त शांत राहणे यात फरक आहे. थोडं रडणे आणि खूप जास्त रडणे यामध्ये पण फरक आहे. खुश राहणे आणि जास्त पण खुश राहणे यामध्ये पण खूप फरक आहे. यालाच म्हणतात सायकोलॉजी. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही सॅड असाल, खूप सॅड आहे, त्याला आपण मूड डिसऑर्डर बोलतो. माहिती आहे तुम्हाला? आतापर्यंत माहीत होतं का? काय झालं का? काय झालं? त्याला आपण मूड डिसऑर्डर बोलतो. तुम्हाला आता नाही कळणार, तुम्हाला 3rd इयरला कळणार. जास्त आता मी आहे किंवा तुम्ही कोणी पण एक पर्सन पकडा, तो एकदम थोडा शांत आहे, पण खूप शांत राहणे म्हणजे मूड डिसऑर्डर आहे. डिसऑर्डरचे नाव सांगतो तुम्हाला, त्यावेळेला लक्षात येईल की हां हे डिसऑर्डर होते. ओके. खुश राहणे किंवा जास्त खुश राहणे त्याला आपण काय बोलतो, हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर बोलतो. मॅनिया, त्याचं नाव मॅनिया आहे, म्हणजे हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. तो जागेवर उड्या मारतो. त्याला एखादी गोष्ट बोललं, तू आज हे काम केलं, तू लगेच उड्या मारायला चालू करणार किंवा खूप हसणार तो जोरात. ओके. ही डिसऑर्डर आहे. तुम्हाला आता वाटतं की काय, पण हे डिसऑर्डर आहे रिलेटिव्हमध्ये. कारण की मी जेव्हा पोस्टिंगला होतो आपलं मसिना हॉस्पिटल, माहिती आहे तुम्हाला, बायकळाला आहे. ते कोणत्या स्पेशलिस्ट माहिती तुम्हाला? सायकेट्रिक स्पेशलिस्ट. तिथं तुम्हाला सगळ्यात श्रीमंत लोक भेटणार, पण ते असेच, म्हणजे ते त्यांचं बिवर सेम असं असतं. मोबाईल नाही हातात तरी पण मोबाईल घेऊन ॲक्शन करून दाखवणे. तुम्ही त्यावेळेला हसणार का त्यांच्या पुढे? असू शकत नाही, कारण की ते सायकेट्रिक डिसऑर्डर आहे. आणि तुम्ही ते वाचले म्हणून तुम्ही त्यांना ब्लेम करू शकत नाही. ओके. आता चाइल्डमध्ये बघू आपण. एखादा चाइल्डला फोबिया माहिती तुम्हाला, भीती वाटणे, जास्त उंचाईची भीती वाटणे, एखादा गाडीचा हॉर्न वाजला त्याची भीती वाटणे. ओके. हे पण एक काय साईन आहे पुअर मेंटल हेल्थ. ओके. त्यानंतर आपण प्रत्येकाला विचारतो ना की मला हेल्प कर, मला हेल्प कर. प्रत्येक गोष्टीमध्ये हेल्प पण एक आहे वॉर्निंग साईन आहे चाइल्डमध्ये. कारण की जर का तो स्वतःची गोष्ट त्या टाईम पिरियडमध्ये नाही शिकू शकला तर तो पुढे जाऊन शिकणार नाही. आता एक वर्षाचा मुलगा आहे, तो फक्त सिट करणार, म्हणजे बसणार, तो स्टँड करू शकत नाही. ज्यावेळेला तो 12 मंथचा होणार त्यावेळेला तो होल्ड करून स्टँड करणार. ओके. मग त्यानंतर तो 18 महिन्याचा होणार त्यावेळेला तो चालायला लागणार. ज्यावेळेला तो 18 महिने क्रॉस करणार त्यावेळेला तो रनिंग करायला लागणार, म्हणजे धावायला लागणार. आपण बोलतो ना लहान बाळ धावत धावत ते. ओके. जर का त्याने ते केलंच नाही त्या टाईम पिरियडमध्ये, किंवा त्याच्या पॅरेंटने त्याची हेल्प केली, त्याला त्याची इच्छा नसताना पण त्याला उठवणार, त्याला चालायला लावणार. ओके. तर ते बेनिफिशियल आहे का? नाही. तर त्यालाच आपण काय बोलणार, वॉर्निंग साईन. जास्त पण हेल्प करणे खूप वाईट आहे. आता तुम्ही किंवा क्लासमधल्या 2 मुली आहे, एक हुशार आहे, एक ॲव्हरेज आहे. ओके. तर हुशार मुलगी ॲव्हरेज मुलीला हेल्प करते. ओके. ते बेनिफिशियलच आहे, इम्पॉर्टंट पण आहे ते. पण जर का जास्तच हेल्प करणे म्हणजे तिला प्रत्येक गोष्ट समजून सांगणे हे पॉसिबल आहे, टाईम दोघांचा पण वेस्ट होईल. ओके. तर तेच आहे पुअर साईन. आणि एखाद्या गोष्टी करण्यापासून इंटरेस्ट गमावणे, लॉस ऑफ इंटरेस्ट आपण त्याला बोलतो. आता तुमचा प्रत्येकाला या ठिकाणी असं आहे की अभ्यास करायचा कोणाला इंटरेस्ट नाही, पण करावं लागतो. ओके. ते करणं तुम्हाला भागच आहे, नाही केलं तुमचं ऑप्शन नाही तुमच्याकडे, म्हणून करायचं आहे. किंवा एखाद्याला एखादी गोष्ट आवडते, कोणाला खेळायला आवडतं, कोणाला सिंगिंग आवडते, कोणाला डान्सिंग आवडते, त्या गोष्टीपासून
तो लांब होऊन जातो, तो बोलतो नको मला इंटरेस्ट नाही त्या गोष्टीमध्ये, पण त्याला खूप इंटरेस्ट होता अगोदर. ओके, हे काय वॉर्निंग साईन आहे इन चाइल्डमध्ये. ओके, किंवा एखाद्या वेळेस लहान मुलाला, आता आपण लहान मुलांचंच बघतो, लहान मुलाला मारलं आपण का, त्यानं एक चुकीचं काम केलं, तर ती ॲक्टिव्हिटी तो परत करेल का? जरी ते चांगलं काम असलं तर त्याला काय वाटेल नाही हे वाईटच काम आहे. ओके, म्हणून बोलतो ना आपण लहान मुलाला मारलं पाहिजे नाही, कारण की त्यांना जे करतात ते करू द्या. ओके, ते आहे बुकमध्ये असं खूप दिलेले आहेत. हां, आता आपण बघितलं मुलगा एखाद्या परिसरामध्ये असतो बघा, कुत्र्याला मारणे किंवा एखाद्या प्राण्यांना हार्म करणे, आपण बोलतो ना हे चांगली गोष्ट नाही आहे, ते पण वॉर्निंग साईन आहे पुअर मेंटल हेल्थ. कारण की त्याची मेंटॅलिटी नाही आहे, तो का विचार करतो की त्याला मारायचं आहे, फक्त मारायचं आहे. ओके, असं बुकमध्ये खूप सारे दिलेले आहेत, तुम्हाला कळेल नंतर, तुम्ही एकदा रीड करसाल ना तुम्हाला कळेल की मी कुठून कुठून काय काय शिकवले. ओके, आता आपण बघू ॲडल्ट. मी एक काम करतो, याचे नोट्स बनवतो तुम्हाला पाठवतो, सिम्पल आहे. ओके, आणि नोट्स मग तुम्ही बुक म्हणूनच बनवणार, असं नाही की काही दुसरे वगैरे बुक्स वगैरे यूज करेल, कारण की तुम्ही जस्ट नॉर्मल तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. अभ्यास पण आपण बोलतो ना, अभ्यास नॉर्मल अभ्यास खूप आहे आणि जास्त अभ्यास करणं पण खूप अवघड आहे, माहिती आहे ना, त्या लेवलनुसार आपल्याला जावं लागतं ना. सेम तसं आहे. जर का मग तुम्हाला एकदम हार्ड लँग्वेजवाला एखादं बुक सांगितलं किंवा जे मी बुक यूज करतो त्या बुक म्हणून तुम्हाला पाठवलं, तुम्हाला समजणार आहे, कारण की माझी थिंकिंग वेगळी आहे, तुमची थिंकिंग वेगळी आहे. तुमची विचार करण्याची शक्ती काय आहे? ओनली नॉर्मल माझी स्टार्टिंग. आता तुमच्यापेक्षा 5 ते 6 वर्षांना मी मोठा आहे, म्हणून माझी थिंकिंग काय आहे वेगळी. ओके, आता त्यामध्ये आहे ॲडल्ट. कन्फ्युजन, आपण बोलतो ना कन्फ्युजन एवढं आहे की सोल्युशनच माहीत नाही आम्हाला काय, माहिती आहे ना, ते कोणामध्ये होणार? ॲडल्ट. तुमच्यामध्ये तुम्ही झाले ॲडल्ट पिरियड. ऑल 18+ एनी डे, हां सगळे 18 वर्षाच्या वरती, तरी तुम्ही ॲडल्ट आहेत. तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर समजून घ्या तुमची मेंटल हेल्थ खराब आहे. कारण की कन्फ्युजन, मी एक बोलतो नॉर्मल गोष्ट आणि जास्त गोष्ट यामध्ये खूप फरक आहे ना, तसंच कन्फ्युजन नॉर्मलच पाहिजेत माणसाला. कन्फ्युजन म्हणजे काय, एखादी तुम्हाला गोष्ट घ्यायची आहे, ओके हे घेऊ का हे घेऊ, चाल ठीक आहे, ही 15ला आहे, ही 10ला आहे, 10 हां ऐका 10ला आहे, पेन घ्यायचं आहे. मग आता सपोज माझं एक्झाम्पल, मला पेन घ्यायचं आहे, एक 10वाला एक 15वाला आहे, दोन्ही पण एकच काम करणार आहेत, पण मी काय विचार केला की हां चल हा घेतो 10वाला, कारण की माझे 5 रुपये सेव्हिंग राहील. विचार केला मी, 15वाला घेतला तर त्याला ठीक आहे, म्हणजे 5 रुपये एक्स्ट्रा जाईल. हे कन्फ्युजन नॉर्मल आहे. पण जर का लाईफ डिसिजन कन्फ्युजन घेतलं, नॉर्मल कन्फ्युजन मी बोललो हे नॉर्मल आहे, पण जास्त जर का कन्फ्युजन असलं ते म्हणतं तुमची हेल्थ खराब आहे. ओके, आता तुम्हाला सांगितलं मी, तुमच्यावर एखाद्या प्रॉब्लेम आला, तुम्ही त्याला कसं कोपअप करतात, तुम्ही कसं त्याला सामोरं जातात, ती आहे नॉर्मल साईन आहे. पण वॉर्निंग म्हणजे कसं होतं, वॉर्निंग साईन म्हणजे तुम्ही त्याला हँडलच करत नाही, तुम्ही त्याच ठिकाणी बोलतात ठीक आहे यार माझ्याजण होणारच नाही. तुम्हाला एक्झाममध्ये पास व्हायचं आहे, सगळ्यांना माहिती आहे मला एक्झाममध्ये पास व्हायचं, पण मला अभ्यासच करायचा नाही, होणार पॉसिबलच नाही. ओके, त्यानंतर तुमचं फिअर, भीती वाटते आपल्याला एखाद्या गोष्टी करायची. आता या ठिकाणी मी बोललो, तुमच्यातलं एकाला उठवलं बोललं की वॉर्निंग साईन ऑफ मेंटल हेल्थचे इंग्लिश करा किंवा डेफिनेशन ऑफ मेंटल हेल्थ इथे राईट करा. कोणी करणार आहे? करणारच नाही. तुम्हाला भीती वाटेल की मी पुढे जाऊ का, मी पुढे गेल्यानंतर मला बाकीचे हसणार वाटणार, पण तुम्ही त्यावेळेला मेंटली स्ट्रॉंग बनणार की चाल ठीक आहे 10 लोक असतील पण एक तर बरोबर बोलेल ना, तुम्ही त्या माइंडसेट नेणार. ओके, अँझायटी माहिती आहे, अँझायटी माहिती आहे, पायाची मुवमेंट कोण करतं अशी? सर्वच करतात ना, जास्त अमाऊंटमध्ये करतात, खूप करतात. एखादी गोष्ट जमली नाही तर तुम्ही स्टार्ट करतात, किंवा रँडमली तुम्ही बसले एखादा विचार करतात, त्यावेळेलाच होतं की तुम्ही रिलॅक्स बसले त्यावेळेला होणार. एखाद्या गोष्टीवर तुम्ही विचार करताय म्हणूनच होणार ना. ती काय झाली अँझायटी. अँझायटीमध्ये तुमच्या आतमध्ये आहे, पण तुम्हाला बाहेर कोण काढणार? तुमची बॉडी. एक तुम्हाला माहिती अल्कोहोल कन्झ्युम करणारे लोक,
त्यांना जर का आपण बोललो तुम्ही उद्यापासून दारू प्यायची नाही, त्यांना आपण बोलणार चल ठीक आहे, हा पण एक सिम्पटम म्हणजे चॅप्टर आहे तुम्हाला अल्कोहोल, जे पण आपण ड्रग्स वगैरे घेतात ना लोक, त्याच्यावर काय इफेक्ट आहे सायकोलॉजिकल, ते पण तुम्हाला थर्ड इयरला शिकायला भेटणार. आता तुम्ही नॉर्मल आहे सर्व. ओके. आता सपोज एक पर्सन आहे जो 20 वर्षापासून अल्कोहोल कन्झ्युम करतो, त्याला अचानकच बोललं अल्कोहोल सोड, त्याचे हात असं होणार. माहिती आहे ना तुम्हाला सर्वांना, कारण की काय ट्रिमर्स येतात, त्याला काय बोलतो आपण ट्रिमर्स, म्हणजे त्याची जो मेंटॅलिटी आहे ती बॉडी थ्रू बाहेर पडणार. ओके, समजलं. ॲडल्ट आणि चाइल्डमध्ये वॉर्निंग साईन कोणते कोणते आहेत? कोणाला काही डाऊट की यामध्ये असं लिहून द्यायचं तुम्हाला सर्व? एक काम करू, उद्यापासून आपण PPTच बनवू, PPT रोज शिकतो. ओके, पण समजतंय ना तुम्हाला काय मी बोलतोय ते? ओके. आता इमोशनल कंट्रोल वगैरे ते जे आहे, जे थोडे मोठे मोठे टॉपिक आहे ते आपण उद्या घेऊ. ओके, स्टॉप करा ते.